नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपली मिरची पीक बघू शकता या प्रमाणात आपण डेव्हलप केलेलं आहे आणि थ्रिप्ससाठी आपण आज एक स्प्रे करणार आहोत। आज रविवार आणि आज आपण स्प्रे करणार आहोत। तर स्प्रेचं नियोजन कसं असणार आहे, तर स्प्रेमध्ये आपण घडा केमिकलचं पोलिस या ठिकाणी घेतलेलं आहे। यामध्ये फिप्रॉनिल 40% आणि इमिडा 40% येत असतं, जे की थ्रिप्सवर अतिशय चांगलं काम करत असतं। थ्रिप्स झिरो करण्यात आपल्याला मदत करतं। याचं आपल्याला 20 लिटरच्या पंपासाठी 8 ग्राम या असं प्रमाण वापरायचं आहे। त्यासोबतच पांढऱ्या माशीसाठी जबरदस्त असा इलाज असलेला बुरशी आपलं बूस्टर कंपनीचं उडाची एक्स्ट्रा हे प्रोडक्ट याच्यामध्ये फॅरिफॅक्सुपेन 10% येत असतं। हे अतिशय पांढऱ्या माशीला अतिशय चांगल्या प्रमाणात रिलीज देतं। पांढऱ्या माशीचे अंड पिल्ल अवस्था जी असतील सर्व काही नष्ट करण्याचं काम हे करतं। फॅरिफॅक्सन 10% असलेलं हे सुद्धा यामध्ये आपण ॲड करणार आहोत। याचं प्रमाण आपण 20 लिटरच्या पंपासाठी 25 ते 30 ml वापरू शकतो। कमी प्रमाणात असेल तर 25 ml वापरा, आणि जर जास्त प्रमाणात तुम्हाला पांढरी माशीचा अटॅक दिसत असेल तर 30 ml सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। आणि त्यासोबत आपण आपल्याला भुरी रोगासाठी आपल्या मिरची पिकावरती जे काही खालच्या मानावरती भुरी डावणी मिळू जे काही पावडर मिळू लागत असतं, त्यासाठी आपण कुठलेही बुरशीनाशक किंवा हे वापरत नाही। तर मला त्याचा रिझल्ट आलेला नाही, पण त्यापेक्षा ह्या सल्फर 80% मधलं सल्फर येत असतं, बूस्टर कंपनीचं आहे। याचा जबरदस्त 100% मला रिझल्ट आलेला आहे आणि हाच मी आपल्या स्प्रेमध्ये ॲड करत असतो, याचा मी वापर करत असतो। आणि त्यासोबतच प्रतिपंप 5 ml स्टिकर आपण प्रत्येक स्प्रेमध्ये वापरत असतो। सिलिकॉन बेस्ट असलेलं स्टिकर आहे KB बायोचं, जेणेकरून पानाची जी रुंदी जाडी आहे ती कडक प्रमाणावरून थ्रिप्सला कुठंतरी रोखण्यासाठी मदत होईल आणि सिलिकॉनमुळे प्रकाश शोषण्याची क्रिया वाढली जाईल। तर असं आपलं स्प्रेचं नियोजन असणार आहे। या स्प्रेचा जबरदस्त असा मोठ्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट मिळवण्यासाठी आपण 6 ते 9च्या दरम्यान स्प्रे करत असतो। तुम्ही पण 6 ते 9च्या दरम्यान स्प्रे करा आणि या औषधाचा जास्तीत जास्त रिझल्ट घ्या। धन्यवाद।